भारतातील श्रीमंत लोक देश का सोडत आहेत? मागे एक बातमी आली की विराट कोहली आपले गुरुग्राममधील घर विकत आहेत, कारण रिटायरमेंट नंतर ते लंडनला शिफ्ट होणार आहेत. आणि फक्त विराट कोहलीच नाही तर अनेक सेलिब्रिटी, अनेक मोठे व्यक्ती हे देश सोडून जात आहेत. अभिनेत्री प्रीता झिंटा ला शिफ्ट झाली. प्रियंका चोप्रानेही परदेशी व्यक्तीशी लग्न करून कायमस्वरूपी अमेरिकेत राहते. तर क्रिकेटपटू युवराज सिंग देखील लंडनमध्ये राहतो. केवळ कलाकार आणि खेळाडूच नव्हे तर देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा मुलगा ध्रुव जयशंकर अमेरिकेत काम करतो. तसेच देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा मुलगा विवेक यांनी ब्रिटिश नागरिकत्व धारण केले आहे. अशा अनेक राजकारणी, अभिनेते, अभिनेत्री आणि खेळाडूंच्या परदेशी वास्तव्याबद्दल आपल्याला माहितीही नाही. आणि या सर्वांमध्ये भर म्हणून अलीकडेच आलेल्या एका बातमीनुसार 3500हून अधिक भारतीय कोट्याधीश लोकांनी देश सोडत आहेत, जे कोणी दुबई तर कोणी लंडनमध्ये स्थायिक झाले आहेत. गेल्या काही वर्षापासून श्रीमंत लोक भारतात राहू इच्छित नाही आहेत. जिथे लोक रोज जीव धोक्यात घालून किड्यामुंग्याप्रमाणे प्रवास करतात, ही आपल्या सार्वजनिक ठिकाणची अवस्था आहे. जिथे पर्यटनाच्या नावावर फक्त केवळ कचऱ्याचे ढीग आणि गुटक्यांच्या पिचकाऱ्या दिसतात. मुलांना चांगल्या शाळेत शिकवायचं जर म्हटलं तर नर्सरी ते केजीची फी ही लाख रुपयात पोहोचली आहे. पायाभूत सुविधाकडे बघायचं जर म्हटलं तर त्या पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळत आहेत. नवीन उड्डाणपूल रस्ते उद्घाटनापूर्वीच खचून जात आहेत. मीडिया सांगतात की आपण विश्वगुरू झालो आहोत, पण दरवर्षी लाखो लोक भारताला कायमचं बाय बाय टाटा करत आहेत. मग देशात नक्की चाललंय तरी काय, पाहूयात याबद्दल सविस्तर या व्हिडिओमध्ये. भारताबाहेर जाऊन दुसऱ्या देशात चांगली लाईफ जगायची या ट्रेंडची सुरुवात 1965 मध्ये झाली. अमेरिकेच्या इमिग्रेशन अँड नॅशनॅलिटी ॲक्ट नंतर झाली, ज्यामुळे उच्च शिक्षित भारतीय व्यावसायिकासाठी अमेरिकेने दारे उघडी केली. आणि तेव्हापासूनच अमेरिका भारतासाठी स्थलांतराचे सर्वात मोठे केंद्र बनले. तर 1973 मध्ये तेलाच्या विपुलतेमुळे गल्फ कंट्रीज भारतासाठी स्थलांतराचे प्रमुख केंद्र बनले. आणि आता श्रीमंत लोक बेटर क्वालिटी लाईफ जगण्यासाठी देश सोडून जात आहेत. पण सामान्य माणसाचं काय, ज्याचं जीवनमान खालावत आहे, खर्च वाढत आहे पण पगार तितका वाढत नाहीये, त्याला नोकरी मिळत नाहीये, ज्याला सुट्टी प्लॅन करण्यासाठी गोव्यापेक्षा व्हिएतनाम स्वस्त वाटतं, ज्याला सोशल मीडियावर आफ्रिकेतील अनेक देश आपल्या देशापेक्षा स्वच्छ आणि व्यवस्थित वाटतात, ज्याला कर्जात बुडलेल्या श्रीलंका त्याच्या कर्जावर तग धरूनही तेथील हवा, पाणी आणि सुरक्षितता भारतापेक्षा चांगली वाटते, अशा सामान्य माणसाला तुम्ही कधीपर्यंत मूर्ख बनवणार? सत्य हे आहे की दरवर्षी लाखो लोक भारताचे नागरिकत्व सोडत आहेत आणि त्यापैकी एकही जण परत येऊ इच्छित नाही. लोक आपल्या जमिनी मालमत्ता विकून देखील डंकी मार्गानेही दुसऱ्या देशात जाण्यासाठी तयार आहेत, ज्यात ते अमेरिकेत किंवा कॅनडामध्ये जिवंत पोहोचतील का नाही हे सुद्धा निश्चित नसतं. तरी त्यांना हा धोका भारतात राहण्यापेक्षा चांगला वाटतो आहे. काय अवस्था असेल विचार करा. जर तुम्हाला कोणत्याही वेस्टर्न कंट्रीमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि नोकरी, पैसा यांची चिंता नसेल तर तुम्ही भारतात राहाल की भारताच्या बाहेर जाल? दरवर्षी लाखो लोक भारताचे नागरिकत्व सोडून भारताबाहेर जात आहेत आणि परदेशात राहून ते तेथील जीवनमानाचा अनुभव घेऊन ते लिहितात की भारतातील शहरे हे सर्वात वाईट आहेत. त्यांच्या कृतीतून ते सांगतात की त्यांना भारतात त्यांचे नवीन भविष्य, चांगले भविष्य दिसत नाहीयेत. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये भारत 118व्या क्रमांकावर आहे आउट ऑफ 147. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये 130व्या क्रमांकावर आहे. अमेरिका हॅपीनेस इंडेक्समध्ये 24व्या क्रमांकावर, तर सिंगापूर भ्रष्टाचार इंडेक्समध्ये 5व्या क्रमांकावर आणि भारत 93व्या क्रमांकावर. कॅनडा स्वच्छ वातावरणासाठी 25व्या तर भारत 176व्या क्रमांकावर आहे. सुरक्षेबद्दल बोलायचं झालं तर आजही रात्री 9 नंतर भारतीय शहरामध्ये महिला सुरक्षित नाही आहेत. सरकारी शाळांची अवस्था इतकी वाईट आहे की कोणीही पालक आपल्या मुलांना तिथे शिकवू इच्छित नाहीये. आणि खाजगी शाळांची फी तर प्रचंड वाढली आहे. नर्सरी केजीची फी सुद्धा लाखात पोहोचली आहे. ना पिण्यासाठी शुद्ध पाण्याची उपलब्धता आहे, ना श्वास घेण्यासाठी स्वच्छ हवा. रोड टॅक्स आणि टोल टॅक्स भरल्यानंतरही चांगले रस्ते मिळत नाही आहेत. सर्वत्र खड्डे आहेत आणि नेते म्हणतात की भारतातील रस्ते हे दुबईच्या रस्त्यासारखे करू. जर कोणी व्यवस्था बदलायचा विचार केला, सरकारी परीक्षेची तयारी केली तर तिथेही पेपर लीक होत असल्याची किंवा पैसे देऊन सरकारी अधिकारी बनण्याची उदाहरणे दिसतात. म्हणजे आपल्या व्यवस्थेत प्रचंड भ्रष्टाचार पसरलेला आहे. श्रीमंत लोक देश सोडून गेल्यानंतर त्यांचा जो भार पडतो तो थेट मध्यमवर्गीय लोकांवर पडतो. आपल्या देशाच्या सरकारला देश चालवण्यासाठी पैसे लागतात. जे 2-3% लोक टॅक्स भरतात त्यांच्याच पैशातून सरकार सर्व योजना चालवते. विकसित देशामध्ये 50 ते 60% लोक टॅक्स भरतात. भारतात मात्र फक्त 2 ते 3%च लोक टॅक्स भरत असल्याने निघून गेलेल्या कोट्याधीशांचा करांचा दबाव मध्यमवर्गीय लोकांवर येतो. भारतात जर तुमचा पगार खूप जास्त असेल, उदाहरणार्थ 7 कोटी रुपये, तर त्यातील
3 कोटी रुपये तुम्हाला टॅक्समध्ये द्यावे लागतात. पण काही जण ते आपल्या नफ्यात फेरफार करून खूप कमी कर भरतात. याशिवाय जर कोणी आपले उत्पन्न हे शेतीतून आलेले उत्पन्न म्हणजे ॲग्रिकल्चर इन्कम दाखवलं तर त्यांना 50-60 कोटी रुपये कमवूनही त्यांना शून्य कर भरावा लागतो. तेव्हाच तर मोठे सेलिब्रिटीज, पॉलिटिशियन हे लोक कोटी कोटी रुपयांचे फार्म हाऊस खरेदी करतात. राजकीय पक्षांनाही 6,000 कोटी रुपयांचा महसूल असूनही कोणताही कर भरावा लागत नाही. किंवा IPL फ्रँचायझींना 13,000 कोटी रुपयांच्या उत्पन्नावरही शून्य कर भरावा लागतो. याचा अर्थ असा की जे लोक प्रामाणिकपणे कमवतात ते देश सोडून जात आहेत, तर ब्लॅक मनी कमवणारे येथेच राहून जास्त पैसे कमवत आहेत. तो आ गए ना अच्छे दिन. या गैरव्यवस्थापनात राजकीय भ्रष्टाचार, आरक्षण, सिविक सेन्स या गोष्टींचा मोठा अभाव आहे. हे खूप मोठे मुद्दे आहेत. तर मग याच्यावर सोल्युशन काय आहे? अशा बऱ्याचशा कारणामुळे लोक बाहेरच्या देशात जात आहेत. भारतीय सरकारला हे टॅलेंटेड लोक आणि कोट्याधीश लोक बाहेर जाण्यापासून थांबवायचे असतील तर त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे की प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे. कारण सध्याच्या प्रौढ व्यक्तीमध्ये सिविक सेन्स नावाची गोष्टच राहिलेली नाही. त्यामुळे नवीन पिढीला चांगले प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. शिक्षण आणि आरोग्य सेवकात जर म्हटलं तर सर्व सरकारी नोकरदार आणि नेत्यांच्या मुलांनाही फक्त सरकारी शाळांमध्ये शिकावे आणि सरकारी रुग्णालयातच उपचार घ्यावे हे अनिवार्य करावे. सध्याची शहरे विस्तारण्याऐवजी नवीन शहरे निर्माण करावीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की धोरणाची अंमलबजावणी आणि देखभाल. भारतात कायदे आहेत परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही आणि पायाभूत सुविधांची देखभालही केली जात नाही. बऱ्याचशा शहरात रस्त्याच्या कडेने चालण्यासाठी फुटपाथच नाही आहेत, तर काही ठिकाणी फुटपाथ आहेत पण ते चालण्यास जोगे नाही आहे, तर ते मोकळे करावेत. प्रदूषणवर योग्य त्या उपाययोजना कराव्यात. फक्त दिखाव्यासाठी किंवा तात्पुरतं करू नये. पोल्युशन पार्टिकल हवेत वाढले तर फक्त स्प्रे मारणे, नदीचं पाणी दूषित झालंय पण फक्त दिखाव्यासाठी दुसरीकडून पाणी आणून तिथे तलाव टाईप तयार करणं आणि मीडियामध्ये येऊन सांगणं की देखो हमने यमुना को साफ किया आणि गोदी मीडिया हाच ते सगळं कव्हर करायला. दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित शहर बनलंय. आपल्याला त्यावरती काहीतरी उपाययोजना कराव्या लागतीलच ना. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की जो राजकीय प्रचारावर खर्च होणारा जो हजारो कोटी रुपयाचा अनावश्यक पैसा आहे तो शिक्षण आणि पायाभूत सुविधावर खर्च करणे. या सुविधामुळे भारत नक्कीच एक विकसित देश बनू शकतो आणि आपली अर्थव्यवस्था मजबूत करणारे लोक बाहेर जाण्यापासून थांबतील. खरा विकास केवळ GDPच्या आकड्याने होत नाही, तर तो तेव्हा होतो जेव्हा सर्वांना चांगले शिक्षण मिळते, रस्ते सुरक्षित असतात, प्रदूषण नियंत्रित असते आणि महागाईही निश्चित असते. विशेषतः शिक्षण आणि औषधे सर्वांसाठी परवडणारी असावी लागतात. आपण भरलेल्या करांचा फायदा सामान्य लोकांना मिळायला हवा आणि तो कोठे वापरला जात आहे हे दिसले पाहिजे. कारण अनेकदा तो पैसा मोठे लोकांचे कर्ज माफ करण्यासाठी वापरला जातो आणि त्यांचा हिशोब सामान्य लोकांना कधीच मिळत नाही. जर असे चालू राहिले तर एक दिवस देशातील सर्व टॅलेंट बाहेर जाईल आणि फक्त एक पोकळ व्यवस्था शिल्लक राहील. बजेटमध्ये मोठमोठी आश्वासने केली जातात पण ती पूर्ण केली जात नाहीत आणि टॅलेंटेड लोकच जर भारत सोडून जर गेले तर भारत सुपर पॉवर कसा बनेल. त्यामुळे आपण आपल्या देशाच्या टॅलेंटला असेच बाहेर जाऊ देणार आहोत की एक असा देश निर्माण करणार आहोत जिथे लोकांना राहण्याचा अभिमान वाटेल. यावरती आपल्याला विचार करण्याची गरज आहे. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. बाय.